राम राम मंडळी. महाराष्ट्रात गावोगावी भरत असलेल्या यात्रा जत्रांमधील कुस्ती ही केवळ एक करमणुकीचा कार्यक्रम नाही, तर ते आपल्या संस्कृतीचा, आपल्या परंपरेचा आणि गावच्या मान सन्मानाचा एक जिवंत भाग आहे. मंडळी, कुस्ती म्हणजे फक्त दोन पैलवानांची कुस्ती नाही, तर त्या मागे असते ती गावाची प्रतिष्ठा, प्रेक्षकांची अपेक्षा आणि अनेकांच्या जनभावनांचा संगम. मंडळी, या कुस्त्यांमधूनच अनेक मोठे पैलवान घडलेले आहेत, नावारूपाला आलेले आहेत आणि महाराष्ट्राची ओळख देखील देशभर पोहोचलेले आहे. पण मंडळी, अलीकडच्या काळात या कुस्तीच्या रंगमंचावर एक बदल स्पष्टपणे जाणवतो. अनेक ठिकाणी बाहेरच्या राज्यातील पैलवानांना बोलावलं जातं आणि त्यांच्या कुस्त्या लावल्या जातात. वरकरणी पाहता हे आकर्षण वाटत असलं तरी प्रत्यक्षात या कुस्त्यांमध्ये अपेक्षित समतोल आणि चुरस दिसून येत नाही. मंडळी, अनेक वेळा कुस्त्या एकतर्फी होतात, आपल्या पैलवानांचा विजय सहज होतो आणि प्रेक्षकांना हवी असलेली शेवटपर्यंत चालणारी थरारक लढत बघायलाच मिळत नाही. प्रेक्षक कुस्ती बघायला येतात ते मोठ्या पैलवानांच्या नावासाठी येत नाहीत, त्यांना मोठं नाव बघून टाळ्या वाजवायच्या नसतात, तर प्रेक्षकांना मैदानात खरी लढत पाहिजे असते, चुरस पाहिजे असते. मंडळी, शेवटच्या क्षणापर्यंत कोण जिंकणार हे कळत नाही अशी टोकाची काटा लढत लोकांच्या मनात घर करत असते. जिथं दोन्ही पैलवान तोलामोलाचे असतात तिथंच खरी काटा लढत होते. पण जेव्हा सामना आधीच एकतर्फी होणार हे स्पष्ट असतं, तिथं प्रेक्षकांचा उत्साह आपोआप कमी होत असतो. मंडळी, आपल्या महाराष्ट्रात अनेक उच्च दर्जाचे पैलवान आहेत. सध्याच्या घडीला महेंद्र गायकवाड, हर्षवर्धन सदगीर, शिवराज राक्षे, पृथ्वीराज मोहोळ, सिकंदर शेख, दादा शेळके, पृथ्वीराज पाटील, प्रकाश बनकर, माऊली कोकाटे, माऊली जमदाडे, भारत मदने, गणेश जगताप, शुभम शिदनाळे, जयदीप पाटील, रविराज चव्हाण, संदीप मोठे, प्रशांत जगताप, सुबोध पाटील, वैभव माने, महारुद्र काळेल, सतपाल सोनटक्के, धनाजी कोळी, राहुल सूळ, कालीचरण सोलनकर यासह अनेक दमदार पैलवान आपल्या मातीत तयार झालेले आहेत. मंडळी, हे आपले पैलवान एकमेकांच्या विरोधात उभे राहिले तर प्रत्येक कुस्ती ही मानाची आणि चुरशीची ठरणार आहे. मधल्या काळात कुस्तीप्रेमींनी आवाज उठवला होता आणि काही ठिकाणी यामध्ये सकारात्मक बदलही दिसला. आयोजकांनी आपल्या महाराष्ट्रातील पैलवानांना अधिक संधी देण्यास सुरुवात केली होती आणि महाराष्ट्र विरुद्ध महाराष्ट्र अशा कुस्त्या मैदानात रंगू लागल्या होत्या. या कुस्त्यांना प्रेक्षकांनीही उत्तम प्रतिसाद दिला, डोक्यावर घेतला अक्षरशः, कारण त्यात खरी स्पर्धा होती, खरी चुरस होती, थरार होता. मात्र हा बदल फार काळ टिकला नाही आणि तो पुन्हा बाहेरच्या पैलवानांना बोलवण्याचं प्रमाण वाढू लागलं. मंडळी, याचाच परिणाम कुस्तीच्या दर्जावर आणि प्रेक्षकांच्या भावनेवर थेटपणे होतोय. एकतर्फी कुस्त्या झाल्या की मैदानातली रंगत कमी होते, प्रेक्षक हळूहळू दूर जावं लागतात आणि आपल्या पैलवानांना मिळणाऱ्या संधीही मर्यादित अशा स्वरूपातच घटत असतात. उलट आपल्या राज्यातील पैलवानांमध्येच कुस्त्या झाल्या तर चुरस वाढते, स्पर्धा वाढते. प्रत्येक जण स्वतःला सिद्ध करण्यासाठी झुंजतो, लढतो आणि अखेर खेळाचा दर्जा उंचावत असतो. त्याचबरोबर कुस्तीवर होणारा खर्चही आपल्याच राज्यात फिरत असतो, ज्याचा फायदा स्थानिक पातळीवर होतो. म्हणून महाराष्ट्र विरुद्ध महाराष्ट्र ही संकल्पना केवळ भावनेतून आलेली नाही, तर ती आजच्या काळाची गरज आहे. म्हणजे याचा अर्थ बाहेरच्या पैलवानांना पूर्णपणे बंदी घालावी असा नाही, पण त्यामध्ये संतुलन असणं अत्यंत गरजेचं आहे. जर बाहेरच्या पैलवानांना संधी द्यायची असेल तर त्यांच्या तोलामोलाच्या कुस्त्या लावल्या तरच कुस्तीमध्ये खरी चुरस वाढणार आहे, कुस्तीची खरी मजा टिकून राहणार आहे. मंडळी, शेवटी कुस्तीची खरी ओळख ही तिच्या चुरशीत आहे. प्रेक्षकांना ज्या कुस्तीत शेवटपर्यंत उत्कंठा टिकते तिथे डाव निर्णायक ठरतो आणि जिथं विजयासाठी प्रचंड झुंज दिली जाते तीच कुस्ती प्रेक्षकांच्या मनात घर करते. ही चुरस जिवंत ठेवायची असेल तर आपल्या महाराष्ट्रातील पैलवानांमध्येच जास्तीत जास्त कुस्त्या लावल्या पाहिजेत. मंडळी, तेव्हाच ही आपली परंपरा टिकणार आहे, वाढणार आहे आणि पुढच्या पिढ्यांपर्यंत अभिमानानं पोहोचणार आहे. धन्यवाद.